दंडित केलं जाईल, त्यांना दंड सोसावा लागेल. पेनल्टी कदाचित एक षटकाची राहील किंवा आपण याची नोंद घ्यायची आहे. तुम्हाला 12वा खेळाडू पाठवायचा टेमघर संघाचा. मयूर पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. 12:21 पहिला चेंडू डिलिव्हर्ड होत आहे. खूप सुंदर चेंडू होता, पायांमध्ये चेंडू टाकला होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. टेमघर संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. टेमघर संघाचा अतिरिक्त खेळाडू पुन्हा एकदा मयूर. हो, चांगला फटका समोर खेळलेला आहे. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. वेल होती फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करण्याची ऑफ द मार्क. बॅटर एका धावेच्या मदतीने धावसंख्येला आता सुरुवात करताना पुन्हा एकदा मयूर आमच्यापासून दूर जाईल. फुलटॉस चेंडू. स्विंग केलाय चेंडूला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. भिंगरी शॉट. षटकार. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि मालिकावीरासाठी कूलर आहेत. नावं सांगण्यासाठी जर आपण आला नाहीत तर यानंतर प्रॉब्लेम होईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक वेगाने चेंडू टाकला होता. वेगवान चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा धावपलकावर स्थिर आहेत. 7 धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत. येलो टी शर्ट जो बॅटर आहे त्याच्या बॅटमधून षटकार आला होता. नॉन स्ट्राईक एंडला ब्लॅक टी शर्टचा हा खेळाडू. बॅटर पाहतोय सरळ बॅटने फटका खेळलेला आहे. डाऊन द ग्राउंड. पण क्षेत्ररक्षण लाजवाब बघायला मिळते. स्ट्रेट अगदी चेंडूला अडवलं होतं. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध वेल होती फलंदाजाकडे. 3 धावा पूर्ण करण्याची. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 10-10 विदाउट लॉस. नाव सांगायला नाही तर कसं बोलतोय मला. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक छोटी धाव पूर्ण केली. या एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकर. रोनिक आणि प्रतीक चव्हाण. रोनक आणि प्रतीक चव्हाण हे जोडगोली खेळपट्टीवर आपण पाहतात. क्रिकेट फेस्टिवल भूतोन भविष्यात असा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा अंडर-25 बिग बॅश ही स्पर्धा न्यू एकविरा ग्रुप खारबाव आयोजित न्यू एकविरा चषक 2026. पहिल्या षटकासाठी बरोबर आपण 6 मिनिटं घेतलेले आहेत, त्याची नोंद घ्यायची आहे. 1 मिनिट तुम्ही एक्स्ट्रा घेतलेले आहे. आता ही 2 षटकं तुम्हाला 9 मिनिटांमध्ये कव्हर करावी लागतील, याची नोंद घ्यायची आहे. जतीन षटक क्रमांक 2 साठी बॉलिंग मार्कवर तयार होईल. संदीप स्पोर्ट्स टेमगरपाडा आणि सरवलीपाडा असा सामना आपण पाहतोय. जतीन तयार होईल. पायांमध्ये चेंडू टाकला होता. खूप सुंदर चेंडू होता. अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा स्थिर आहेत धावपलकर 11-11 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2 ला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा जतीन आमच्यापासून दूर जातोय. डाव्या इष्टीवरचा फुल टॉस चेंडू होता. फाईन लेग सीमारेषेकडे चाललाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा होतोय. इट्स फायपर 1+4 5 धावा मिळतील. या 5 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर
16. रोनक आणि प्रतीक ही जोडगोळी खेळपट्टीवर आहे संदीप स्पोर्ट्स टेमगर या संघाची. पुन्हा एकदा जतीन आमच्यापासून दूर जातोय. फुलटॉस चेंडू लॉफ्टेड शॉट मिडॉनच्या डोक्यावरून खेळला होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेपावतोय. फक्त एकच धाव मिळेल. एका धाब्याच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 17 बिनगडी बाद. कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. 17 धावा धावपलकावर जतीन. 7 ते 8 पावलांचा छोटासा रनवे. गुडघे टेकले होते फटका खेळण्यासाठी पण चेंडू पॅडवर घेताना होता. निर्धाव चेंडू जातोय. वातावरणामध्ये बदल होताना पाहतोय. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्क व जतीन. चांगला फटका उडवलाय चेंडूला. गाव कॉर्नरला क्षेत्ररक्षक पाहता आपण उंच उडी जरूर मारली होती पण एक्झॅक्टली काय तिथे घडलंय पाहावं लागेल. या षटकार येतोय. जबरदस्त हा फटका. 6 धावा षटकार. एक धाव पूर्ण केली. धावबाची संधी निर्माण झाली आहे आणि आता मात्र पहिला फलंदाज बाद होईल संदीप स्पोर्ट्स टेमगर या संघाचा. धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. बाद होणारा फलंदाज प्रतीकला आपण बघितलं ज्याने 16 धावांचे योगदान दिलं तर सांघिक धावा धावपलकावर आहेत 24 धावा धावपलकावर. न्यू बॅटर प्रितेश येतोय खेळपट्टीवर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. पुन्हा एकदा जतीन आमच्यापासून दूर जाईल. सामना करेल बॅटर रोनक. फुलटॉस चेंडू होता. यस फलंदाज बाद होतोय. लेग बिफोर विकेट. अजून एक धक्का संदीप स्पोर्ट्स टेमगरला. बाद होतोय संदीप स्पोर्ट्स टेमगर या संघाचा. रोनक देखील बाद झालेला आहे ज्याने 3 धावांचं योगदान दिलं तर धावा धावपलकावर आहेत 24 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तनिष षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग मार्क वर तयार होईल. प्रेम येतोय न्यू बॅटर खेळपट्टीवर. हो चांगला फटका. वाड शॉट पण एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकच धाव मिळेल. एका धावेबरोबर धावसंख्या पुढे जाईल 25. षटक क्रमांक 3 ला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा तनिष सोडून दिले चेंडूला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव धावपलकावर जोडली जाईल. अतिरिक्त धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 26. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 फलंदाज बाद झालेले आहेत. षटक क्रमांक 3 ला आता प्रारंभ झालेला आहे. खेळपट्टीवर प्रितेश आणि प्रेम ही जोडी ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. एज ऑन गॉन. अजून एक फलंदाज बाद.
स्थिर आहेत 26. प्रेम देखील बाद झालेला आहे. प्रितेश आणि त्याला साथ देण्यासाठी न्यू बॅटर ललित. तनिष चेंडू त्याला बिहाइंड द विकेट. एक धाव सहज पूर्ण केली. एका धावे बरोबर आता धाव लेग बाईटचा इशारा होते पंचांचा. एका धावे बरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोरबोर्ड वर 27. पुन्हा एकदा तनिष आमच्यापासून दूर जातोय. चांगली गोलंदाजी करतोय तनिष. फुलटॉस चेंडू होता पण समाचार हवा तसं घेता आले नाही. सरळ बॅटने फटका केला होता. स्ट्राईक ड्राईव्ह वेल होती फलंदाजाकडे एक धाव कंप्लीट करण्याची. एका धाब्याच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 28. तनिष पुन्हा एकदा तयार होतोय. राऊंड द विकेट. जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती वाईड यॉर्कर. फलंदाजाला पूर्णपणे बीट करताना गोलंदाज तनिष. धावा कायम आहे धाव फलकावर 28. पुन्हा एकदा तयार होईल तनिष. चांगली गोलंदाजी केलेली आहे थर्ड ओव्हर मध्ये तनिष याने. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. जोरदार अपील केला होता पण पंचांनी बघितलं की हाईट फॅक्टर चेंडूने खूप उंची घेतलेली आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. गुड डिसिजन. त्याचबरोबर धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 29. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलक 29. परफेक्ट बरोबर 3 षटकांसाठी आपण 15 मिनिटं घेतलेले आहेत. ओव्हर रेट चांगला मेंटेन ठेवलेला आहे. हा षटक देखील 5 मिनिटांमध्ये हा संपुष्टात आलेला आहे. आणि तसंही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला ठाऊक आहे की अतिरिक्त जास्त वेळ घेतल्याबद्दल बऱ्याचशा संघांना पेनल्टी लागलेली आहे. बऱ्याचशा देशांना हा दंड सोसावा लागलेला आहे. चला हे 5 मिनिटांमध्ये षटक तुम्हाला कंप्लीट करायचं आहे याची नोंद घ्यायची आहे. सोहम अंतिम षटकासाठी तयार होईल. सामना करेल बॅटर ललित. चांगला फटका. चांगल्या धावा मिळतील आणि चेंडू चालला अतिशय वेगाने. 4 धावांकरिता चौकार. जुन्या चेंडूची फेक करायचे मैदानाच्या आतमध्ये. चौकार बरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्ड वर 33 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. टेमगर हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहतोय. नाणेफेक गमावल्यानंतर सरवलीपाडा हा संघ क्षेत्ररक्षण करताना. पुन्हा एकदा सोहम आमच्यापासून दूर जाईल. पुल अँड काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जबरदस्त क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बाउंड्री चेक केली जाईल. कुठल्याही प्रकारचा आरडाओरड आपण करू नका. जो डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. कुठल्याही प्रकारचा इंटरॅक्शन पंचांना आपण द्यायचं नाही. एक लक्षात घ्यायचं आहे. सर्व संघांना स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील.
खूप जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फक्त आणि फक्त या दोनच धावा मिळतील. खरं तर चेंडू अडवण्यासाठी उंच उडी मारली होती, जांबुवंत उडी आपण बघितले. सुपरमॅन बनला होता तो क्षेत्ररक्षक. 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. खूप सुंदर चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहे धावपलकावर 35. अंतिम षटक सोहम पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. चांगली गोलंदाजी करतोय लास्ट ओव्हर मध्ये सोहम, पण ही लाईन चुकीची आहे. खराब चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना 36. पुन्हा एकदा सोहम. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस. खूप सुंदर चेंडू. चेंडू जातो डॉट. धाबा कायम आहे धावपलकावर 36. पुन्हा एकदा पुल केलेला आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. दुसरी धाव पूर्ण करतोय ललित. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 38. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील 38 धावा धावपलकावर जोडलेल्या. प्रथम फलंदाजी करताना संदीप स्पोर्ट्स टेमगरला आपण पाहतोय. शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. चेंडू येतोय स्क्वेअर लेग कडे. 1 धाव पूर्ण केली. कचाल क्षेत्ररक्षण होताना पाहतोय. ललित 2 धाव पूर्ण करतोय. याचबरोबर षटक देखील समाप्त झालेला आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावा जोडलेल्या धावपलकावर 40 आणि 41 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल विजयाचं सरवली पाडा या संघाला. तत्पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. चला या दोन्ही कॅप्टन फास्ट क्विक फास्ट आपण यायचंय. ओवली वर्सेस जून अंदुरकी असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. चला ओवली संघाचे संघ नायक आपण यायचं आहे. युवा 11 ओवली आणि त्यांच्या विरुद्ध जोगेश्वरी जून अंदुरकी. चला तर आपण नाणेफेक करूया. NP स्पोर्ट्स कारभाव आणि युवा 11 ओवली दोन्ही कॅप्टन. चला या. तत्पूर्वी टेमगर संघ कर्णधार आणि तसेच सरवलीपाडा संघ कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही कॅप्टन चला या लवकरात लवकर आपण संपर्क साधायचा आहे. सरवलीपाडा आणि टेमगर. सरवलीपाडा संघ कर्णधार आपण क्विक फास्ट लगेच संपर्क साधायचा आणि टेमगर आपण देखील संपर्क साधायचा आहे. मॅच कशी मग चालू करता तुम्ही? पैसे नाही दिले तर मॅच कशी चालू करता? हे ना जरा बाबू मॅच कशी चालू करता मग तुम्ही पैसे नाही दिले? टॉस करण्यासाठी ओवली वर्सेस खारबाव असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. चला या ताबडतोब आपण यायचंय. आलेल्या संघांनी कॉमेंट्री बॉक्सशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. चला ओवली संघ कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी या टॉस बॉक्स मध्ये आणि खारबाव संघ कर्णधार आपण देखील यायचं आहे. बघा इनिंग ब्रेक नंतर टॉस केली जाईल याची नोंद घ्यायची आहे.
आणि जो संघ कर्णधार उशिराने येईल त्याला दंड सोसावा लागेल. चला दोन्ही कॅप्टन आपण लवकरात लवकर या टॉस करण्यासाठी. खारबाव संघ कर्णधार आणि ओवली संघ कर्णधार, चला या लवकर क्विक फास्ट आपण या. खूप उशीर झालेला आहे कारण आजच आपल्याला अंतिम फेरीचा सामना देखील खेळवायचा आहे. अमरजी काठे यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत. अमरजी काठे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आम्ही करणार आहोत. युवा 11 ओवली आणि NP स्पोर्ट्स खारबाव अशी या दोन संघांमध्ये आम्ही नाणेफेक करणार आहोत. स्पेशल कॉइन आहे. कॉइनची एक बाजू न्यू एकविरा चषक 2026 आणि दुसरी बाजू न्यू एकविरा ग्रुप खारबाव. टॉस विन खारबाव संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खूप चांगला फटका, 4 धावा चौकार. धावा आहे धाव फलक 5:41 धावांचं लक्ष पार करावं लागेल. पुन्हा एकदा प्रितेश. ओ जबरदस्त शॉट, स्लिपिंग शॉट, पाठवले चेंडूला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. करणच्या बॅट मधून चांगले रन येताना पाहतो आपण. 2 चेंडूंचा सामना केलेला 10 धावांवर खेळतो प्रितेश. पुन्हा एकदा तयार होईल करणसाठी. 1 मोर बिगी आणि या चेंडूला पाठवले लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. पुन्हा एकदा उलटा पुलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेपावतोय. सुंदर झेल आणि करणचा संपला खेळ. खेळ खल्लास. करण चांगले रन बनवत होता पण उलटा पुलटा शॉट खेळण्याच्या नादामध्ये, रिव्हर्सचा पटका खेळण्याच्या नादामध्ये तो झेलबाद झालेला आहे. धावा धावपलकावर आहेत 17 आणि पहिला फलंदाज बाद झालेला आहे. अजून विजयासाठी 24 धावा पूर्ण कराव्या लागतील. न्यू बॅटर खेळपट्टीवर येते शोभित. क्रमांक 3 वर खेळण्यासाठी प्रितेश पुन्हा एकदा तयार होईल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक.
जोरदार अपील. यस, फलंदाज बाद होते पायची स्वरूपामध्ये. लेग बिफोर विकेट. अजून एक धक्का शोभितच्या रूपामध्ये सरवली पाडा संघाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर. 41 धावांचा पाठलाग करताना 17 धावा जोडल्या आहेत सरवली पाडा या संघाने. आता उर्वरित 3 षटकांमध्ये 24 धावा पूर्ण कराव्या लागतील विजय संपादन करण्यासाठी. राज राज तयार होईल बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर सचिन. हो, रिव्हर्सचा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय पण चेंडू जाईल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉन्स 2 बॉन्स 4 धावांकरिता चौकार. तुझे गोपाल केला. प्रतिम चौकार येतोय. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर राज. पुन्हा एकदा रिव्हर्सचा शॉट. व्हॉट अ शॉट. पाठवल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. सचिन खेळपट्टीवर षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 27. पुन्हा एकदा राज तयार होईल बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर सचिन. करणने आपल्या संघासाठी 16 धावांचे योगदान दिलं. 4 चेंडूंचा सामना केला होता. 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. पण सचिन देखील खूप चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. 1 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने 11 धावांवर खेळतोय. चांगला फटका. स्विंग केलेला चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. षटकार. बरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 33. हल्ला बॉल फलंदाजी करतोय सचिन. ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है. पुन्हा एकदा राज तयार होईल बॉलिंग मार्कवर. राउंड द विकेट. अजून एक खूप चांगला फटका पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. फक्त एकच धाव मिळेल सचिनला. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 34. फक्त आणि फक्त विजयासाठी 7 धावा पूर्ण कराव्या लागतील.
टॉस चेंडू होता ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला अतिशय वेगाने चेंडू चाललाय सीमा रेषेला जाऊन धडकला 4 धावा चौकार. सुजलच्या बॅटमधून एक दमदार चौकार. विजयासाठी फक्त 3 धावा पूर्ण कराव्या लागतील आणि विनिंग शॉट सुजलच्या बॅटमधून येईल का. चेंडू चाललाय मिड विकेट कडे. कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाही. चेंडू जातोय निर्धाव. याचबरोबर षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 38. विजयासाठी फक्त 3 धावा पूर्ण कराव्या लागतील सरवली पाडा या संघाला. कालचा दिवस गाजवला. काल खूप कमालीचा खेळ राहिला. जय हनुमान टेंबवली या संघाने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. प्रतीक येतोय अंतिम षटकासाठी पण षटक क्रमांक 3 साठी हा गोलंदाज तयार झालेला आहे. 3 धावा फक्त पूर्ण कराव्या लागतील. हा सामना संपल्यानंतर लगेचच नवीन सामन्याला प्रारंभ होईल. खारबाव वर्सेस ओवली अशी मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. बॉटम हँडचा चांगला फटका फ्लिक केलेला आहे चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. विनिंग शॉट सचिनच्या बॅट मधून मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे सरवली पाडा या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम संदीप स्पोर्ट्स टेमगर.